भारतातील नैसर्गिक पर्यटन स्थळे याविषयी आपण माहिती बघत आहोत. तर भारतामध्ये नैसर्गिक पर्यटन स्थळं जे आहेत, त्यामध्ये मागील तासाला आपण भारतामध्ये असणारी थंड हवेची ठिकाणं, या थंड हवेच्या ठिकाणांचा अभ्यास केलेला आहे. त्यानंतर कालच्या तासाला काही अभयारण्य आणि उद्याने यांचाही आपण अभ्यास केलेला आहे. यानंतर उर्वरित राहिलेले जे काही उद्याने आणि अभयारण्य आहेत, त्यांची माहिती आपण आजच्या तासाला बघणार आहोत. काल आपण जवळपास 5 ते 6 उद्यानं आणि अभयारण्याची माहिती बघितलेली आहे. तुम्ही वही पेन घेऊन बसावा आणि त्या कोणतं अभयारण्य कुठं आहे, त्याचं क्षेत्र किती आहे आणि ती कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे, या गोष्टी तुम्ही नोंद केला तर तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह साठी अतिशय सोपं होऊन जाईल असं मला वाटतंय. तर तुम्ही शक्यतो वही पेन आपल्या सोबत असावी. त्यानंतर 6 आपण काल उद्यानं अभयारण्य बघितली. आज 7वं अभयारण्य जे आहे ते कान्हा राष्ट्रीय उद्यान. आता कान्हा राष्ट्रीय उद्यान हे मध्य प्रदेशामध्ये जबलपूर पासून जवळपास 170 किलोमीटर अंतरावरती असणार हे एक राष्ट्रीय उद्यान आहे. या उद्यानानं 940 चौरस किलोमीटर इतकं क्षेत्र व्यापलेलं आहे. तसं बघितलं तर मध्य प्रदेशामध्ये पाऊस मध्यम पडतो आणि त्यामुळं या ठिकाणी पानझडी वृक्ष मोठ्या प्रमाणावरती आपल्याला आढळून येतात. त्याचबरोबर या कान्हा राष्ट्रीय उद्यानामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पाहायला मिळतात. याशिवाय बारशिंग्याची संख्या या अभयारण्यामध्ये जास्त तुम्हाला पाहायला मिळते. मग हे अभयारण्य जे आहे हे बारशिंगी किंवा बारशिंग्यासाठी प्रसिद्ध आहे असं म्हणायला हरकत नाही. बारशिंगी हा जो प्राणी आहे, हा मोठ्या प्रमाणावरती कान्हा राष्ट्रीय उद्यानामध्ये आपल्याला आढळून येतो. याशिवाय या अभयारण्यामध्ये इतरही प्राणी आहेत. त्यामध्ये वाघ असेल, सांबर, अस्वल, हरण, चिता, गवे आहेत. असे इतरही प्राणी या अभयारण्यामध्ये आहेत. परंतु बारशिंगी किंवा बारशिंग्यासाठी हे प्रामुख्याने अभयारण्य जे आहे हे प्रसिद्ध असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि प्रामुख्याने जर बघितलं तर मध्य प्रदेश मधील ह्या अभयारण्यामध्ये पाऊस सुद्धा मध्यम असून पानझडी वृक्ष आहेत. आणि या अभयारण्यामध्ये हे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आपल्याला आढळून येतात. हे अभयारण्य पाहण्यासाठी फेब्रुवारी महिन्यापासून ते जून महिन्यापर्यंतचा कालावधी हा सुटेबल आहे. म्हणून फेब्रुवारी नंतर बरेचसे पर्यटक या अभयारण्यामध्ये भेटी देत असतात. तर अशा प्रकारे मध्य प्रदेशातील कान्हा राष्ट्रीय उद्यान हे सुद्धा पर्यटकांच्या दृष्टिकोनातून महत्वाचं अभयारण्य म्हणून याकडे पाहिलं जातं. तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की कान्हा राष्ट्रीय उद्यान कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? तर बारशिंग्यासाठी प्रसिद्ध आहे. हे मध्य प्रदेशामध्ये आहे. मध्य प्रदेशामध्ये जबलपूर पासून 170 किलोमीटर अंतरावरती असणार हे कान्हा राष्ट्रीय उद्यान आहे. ह्या काही गोष्टी ज्या आहेत आपण नोट डाऊन कराव्यात. त्यानंतर शिवपुरी राष्ट्रीय उद्यान. आता शिवपुरी राष्ट्रीय उद्यान हे सुद्धा मध्य प्रदेशामध्ये आहे. शिवाय ग्वाल्हेर पासून 120 किलोमीटर अंतरावरती हे अभयारण्य आहे. त्याचबरोबर
हे अभयारण्य जे आहे एका तलावाच्या सभोवती पसरलेलं हे अभयारण्य आहे. त्याचबरोबर या अभयारण्याचा जो परिसर आहे या ठिकाणी विविध जातीचे वन्य प्राणी आणि पक्षी या शिवपुरी राष्ट्रीय उद्यानामध्ये पाहायला मिळतात. त्याचबरोबर या ठिकाणी जो तलाव आहे तो तलाव प्रसिद्ध असून या तलावाच्या शेजारीच तुम्हाला मोगल गार्डन हे सुद्धा पर्यटकांसाठी प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर माधवराव शिंदे यांच्या माता पित्यांचे संगमरवरी दगडाचे कोरीव काम केलेल्या समाध्या, अगदी म्हणजे काँग्रेसचे जुने मंत्री होते माधवराव शिंदे, हे मध्य प्रदेशामधील एक प्रसिद्ध व्यक्ती होते. तर यांच्या माता पित्यांच्या समाध्या या शिवपुरी राष्ट्रीय उद्यानामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. एक तलाव आहे आणि तलावाच्या शेजारी एक गार्डन आहे, त्याला मोगल गार्डन म्हणतात. आणि त्या मोगल गार्डन मध्ये ही माधवराव शिंदे अगदी प्रसिद्ध काँग्रेसचे नेते होते. तर त्यांच्या माता पित्यांची समाधी जी आहे संगमरवरी दगडाची, तर ती त्या ठिकाणी पाहायला मिळते. पर्यटक हे सुद्धा संपूर्ण प्राणी किंवा तलाव असेल की गार्डन असेल, हे दृश्य पाहण्यासाठी अनेक पर्यटक त्या ठिकाणी जात असले आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर नेक्स्ट उद्यान आहे, अभयारण्य आहे की पन्ना. आता पन्ना अभयारण्य जे आहे हे सुद्धा मध्य प्रदेशामधलं अभयारण्य आहे. पन्ना अभयारण्य हे पशु पक्ष्यांसाठी प्रसिद्ध असणार हे पन्ना अभयारण्य आहे. या ठिकाणी अनेक पर्यटक पर्यटनाचा आस्वाद घेत असतात. आणि या ठिकाणचं दुसरं वैशिष्ट्य काय आहे तर हिरेच्या खाणी या परिसरामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. पन्ना अभयारण्य जे आहे, पन्ना अभयारण्याच्या परिसरामध्ये हिरेच्या खाणी मोठ्या प्रमाणावरती तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. म्हणजेच हे अभयारण्य जे आहे खाण उद्योगानं सुद्धा समृद्ध अशा पद्धतीचं हे अभयारण्य असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मग हे वेगवेगळे अभयारण्य जे आहेत या ठिकाणी आजही पर्यटक मोठ्या संख्येने भेट देतात, परंतु कोरोनाच्या संकटामुळे याच्यावरती काही दिवसासाठी बंदी आणलेली आहे. तर पर्यटकांच्यासाठी अशी ही अभयारण्य किंवा उद्यानं महत्वाची असलेली पाहायला मिळतात. ही भारतातील नैसर्गिक पर्यटन स्थळ म्हणून ओळखली जातात. त्यानंतर नेक्स्ट जे आहे ते भरतपूर अभयारण्य. आता भरतपूर अभयारण्य जे आहे हे अभयारण्य पक्ष्यासाठी प्रसिद्ध आहे. हे अभयारण्य कुठं आहे तर राजस्थान मध्ये भरतपूर शहराजवळ भरतपूर अभयारण्य आहे. अतिशय सुंदर असं हे पक्ष्यांसाठी प्रसिद्ध असणार राजस्थान मधील ही अभयारण्य आहे. मग या अभयारण्य जे आहे साधारणपणे 30 चौरस किलोमीटर क्षेत्रामध्ये पसरलेलं आहे. म्हणजे याचा जो काही एरिया जो आहे फक्त 30 चौरस किलोमीटर एवढ्या क्षेत्रामध्ये हे अभयारण्य पसरलेलं आहे. परंतु वेगवेगळ्या जातीचे पशु पक्षी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात. पक्ष्यांचे वेगवेगळे प्रकार किंवा जाती ज्या आहेत ही या भरतपूर अभयारण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. भविष्यामध्ये तुम्हाला जेव्हाही तुम्ही जाल त्यावेळी निश्चितपणाने त्या ठिकाणी हे वेगवेगळे जातीचे पक्षी तुम्हाला पाहायला मिळतात. आणि या ठिकाणी हा जो राजस्थान मधला भरतपूर अभयारण्याचा भाग जो आहे तो पाणथळीचा भाग आहे. मग पाणथळीचा भाग असल्यामुळं त्या ठिकाणी अनेक पक्षी वेगळ्या भागाकडून त्याकडे त्या पाणथळ ठिकाणी आकर्षित होत असतात पाण्यासाठी किंवा म्हणा वेगळ्या त्यांच्या घरटी ज्या आहेत त्या ठिकाणी थोडस जंगल सुद्धा आहे आणि त्या ठिकाणी हे प्राणी जे आहेत पक्षी जे आहेत हे पक्षी येत असतात. आणि दुसरं वैशिष्ट्य काय आहे भारतातील सगळ्यात जास्त व्हरायटी पक्ष्यांची तुम्हाला या भरतपूर अभयारण्यामध्ये पाहायला मिळते. मग यामध्ये
केवळ या ठिकाणचेच पक्षी असं नाहीये, तर सायबेरियामधील किंवा मध्य आशियामधील काही स्थलांतरित करून आलेले पक्षी सुद्धा भरतपूर अभयारण्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. या ठिकाणी वेगवेगळे बगळे असतील, त्याचबरोबर शिळ घालणारे पक्षी, गरुड, त्याचबरोबर विविध रंगाचे मोर असतील, हरण, सांबर, चितळ, लांडगे, कोल्हे, काही रानमांजरं, असेही वेगवेगळ्या प्रकारचे पशु पक्षी या अभयारण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पक्षी आहेत, त्याचबरोबर प्राणी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे या अभयारण्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. मग तुम्हाला प्रश्न पडेल की हे अभयारण्य किती दिवस खुलं असतं? तर वर्षभर, तुम्ही वर्षातील कोणत्याही महिन्यात मध्ये जर गेला तर हे भरतपूर अभयारण्य जे आहे हे तुम्हाला पाहण्यासाठी खुलं असतं. त्यामुळे या ठिकाणी असं कोणताही सीझन नाही की त्या ठिकाणी पक्षी निरीक्षणाचा कालावधी असेल. तर या अभयारण्याचं वैशिष्ट्य आहे की वर्षभर हे अभयारण्य पर्यटकांच्यासाठी खुलं असतं. हे याचं एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे. सायबेरियन आणि मध्य आशियातील पक्षी हे या ठिकाणी प्रामुख्याने एक आकर्षण पर्यटकांचं आहे. तर अशा प्रकारे भरतपूर राष्ट्रीय अभयारण्य हे सुद्धा पक्ष्यासाठी त्याचबरोबर प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यानंतर नेक्स्ट जे आहे ते 10वा वन्य प्राणी अभयारण्य. आता 10वा वन्य प्राणी अभयारण्य हे सुद्धा राजस्थानमध्ये जोधपूर पासून 45 किलोमीटर अंतरावरती बिश्नोई जलाशयाजवळ हे अभयारण्य आहे. म्हणजे जोधपूर जिल्ह्यामधलं हे अभयारण्य 10वा वन्य प्राणी अभयारण्य हे सुद्धा महत्वाचं आहे. मी प्रत्यक्ष या अभयारण्याला भेट दिलेली आहे. भरतपूर अभयारण्याला भेट दिलेली आहे. त्याचबरोबर 10वा वन्य प्राणी अभयारण्याला भेट दिलेली आहे. मी स्वतः हा परिसर जो आहे हा परिसर बघितलेला आहे. आणि याचं क्षेत्र 25 चौरस किलोमीटर इतकं या अभयारण्याचं क्षेत्र आहे. मग या ठिकाणी प्रामुख्याने हरिण, काळवीट आणि विविध पक्षी या ठिकाणी आढळतात. म्हणजेच म्हणजे मध्यंतरी काही सिनेस्टार वगैरे या अभयारण्यामध्ये गेले होते बघा. तुम्हाला माहित असेल की हरणाची शिकार कोणी केली होती. तर असे काही हे जे आहेत, तर हौशी पर्यटक जे आहेत हे अशा पर्यटन ठिकाणी भेट देत असले आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर रणथंबोर राष्ट्रीय उद्यान. आता रणथंबोर राष्ट्रीय उद्यान हे कुठं आहे? तर हे सुद्धा राजस्थान मधीलच सवाई माधवपूर पासून 15 किलोमीटर अंतरावरती असणार एक महत्वाचं वाघासाठी प्रसिद्ध असणारं हे अभयारण्य आहे. म्हणजेच रणथंबोर राष्ट्रीय उद्यान कशासाठी प्रसिद्ध आहे जर म्हटलं तर हे वाघासाठी प्रसिद्ध आहे, हे आपल्याला स्पष्टपणे सांगता आलं पाहिजे. याचा एरिया जो आहे तो 390 चौरस किलोमीटर परिसर या अभयारण्यानं व्यापलेला आहे. अगदी ओबडधोबड भूपृष्ठ आहे, पानझडी वृक्ष आहेत. ही या भागाची काही वैशिष्ट्य आपल्याला बघायला मिळतात. मग या अभयारण्यामध्ये वाघा व्यतिरिक्त चित्ते, बिबळे, लांडगे, कोल्हे, डुक्कर, अस्वल असे हे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी सुद्धा या रणथंबोर राष्ट्रीय उद्यानामध्ये पाहायला मिळतात. तुम्ही नेटवर जर सर्च केलं रणथंबोर राष्ट्रीय उद्यान तर तुम्हाला ते सगळे म्हणजे कोणकोणत्या पक्ष्यासाठी प्रसिद्ध आहे, कोणकोणते पक्षी प्राणी आहेत हे तुम्हाला त्या ठिकाणी सगळं डिटेल्स मध्ये ते पिक्चर सहित हे तुम्हाला नेटवरून बघायला मिळेल. भविष्यामध्ये तुम्ही ज्या वेळेला कोरोना थांबेल त्यावेळेला निश्चितपणानं हे जे मी सांगतोय अभयारण्य ते अभयारण्य निश्चितपणानं एक 8-10 दिवसाची ट्रिप काढायची आणि हे जे अभयारण्य जे आहेत किंवा थंड हवेची ठिकाणं जी सांगितली नैसर्गिक पर्यटन स्थळ हे निश्चितपणाने त्याचा आस्वाद घ्यायला विसरू नका. त्यानंतर गीर अभयारण्य. आता गीर अभयारण्य कुठं आहे? कोण सांगू शकते का गीर अभयारण्य? तर गीर अभयारण्य हे जे आहे ते गुजरात मध्ये जुनागड पासून
125 किलोमीटर अंतरावरती असलेलं एक महत्वाचं अभयारण्य म्हणून हे ओळखलं जातं. हे अभयारण्य सिंहासाठी प्रसिद्ध आहे. बघा, गीर अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? गुजरात मधील जुनागड पासून 125 किलोमीटर अंतरावरती असणार एक फक्त भारतासाठीच नाहीये तर संबंध जगामध्ये सिंहासाठी प्रसिद्ध असणार हे गीर अभयारण्य म्हणून ओळखलं जातं. या अभयारण्याचं क्षेत्र जे आहे ते 360 चौरस किलोमीटर इतकं क्षेत्र या गीर अभयारण्यानं व्यापलेलं आहे. या ठिकाणची प्राकृतिक रचना थोडीशी ओबडधोबड, डोंगरदऱ्यांची, टेकड्या अशा पद्धतीची भूपृष्ठ रचना या अभयारण्याची आहे. आता अभयारण्य म्हणलं की थोडीशी प्राकृतिक रचना ओबडधोबड अशा स्वरूपाची, जंगल अशीही आता आपल्याला पाहायला मिळते, डोंगर वगैरे. तर हे अभयारण्य सिंहासाठी प्रसिद्ध आहे. हे अभयारण्य गुजरात राज्यामध्ये आहे. हे बऱ्याच वेळेला तुम्हाला विचारलं जातं की गीर अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? तर गीर अभयारण्य सिंहासाठी प्रसिद्ध आहे हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. भारतातच गीर प्रसिद्ध आहे असं नाही, तर जगामध्ये गीर हे एक प्रसिद्ध अभयारण्य असलेलं पाहायला मिळतं आपल्याला. आणि या अभयारण्याचं दुसरं वैशिष्ट्य, अनेक मोसमी प्रकारचे वनस्पती किंवा गवत या अभयारण्यामध्ये पाहायला मिळतं. या अभयारण्यामधून छोटे छोटे ओढे किंवा ओहोळस जे आहेत पाण्याचे ते वाहत असलेले पाहायला मिळतं. त्याचबरोबर या ठिकाणी सिंह तर प्रसिद्ध आहेच. सिंहाशिवाय सांबर, चितळ, डुक्कर, रानडुक्कर, कोल्हे, जंगली जंगली मांजरं अशा पद्धतीचे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी या अभयारण्यामध्ये प्रसिद्ध आहेत. म्हणजे गीर अभयारण्य हे फक्त सिंहासाठी प्रसिद्ध नसून हे इतर प्राण्यासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. याशिवाय या अभयारण्यामध्ये वेगवेगळे पक्षी सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतात. गीर अभयारण्य डिसेंबर महिन्यापासून फेब्रुवारी महिन्यापर्यंत हे अभयारण्य आपण पाहू शकतो. त्याचबरोबर एप्रिल ते मे हा सुद्धा पर्यटकांचा कालावधी म्हणून ओळखला जातो. आणि या ठिकाणी प्राणी किंवा पक्ष्यांचं निरीक्षण जे आहे हे चांगल्या प्रकारे एप्रिल मे महिन्यामध्ये किंवा डिसेंबर ते फेब्रुवारी या दोन्ही महिन्यामध्ये आपण करू शकतो. तर अशा प्रकारे हे अभयारण्य जे आहे हे अतिशय महत्वाचं गीर अभयारण्य म्हणून ओळखलं जातं. तर या अभयारण्यामध्ये सुद्धा जास्तीत जास्त पर्यटक जे आहे ते भेट देत असलेले आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर नेक्स्ट जे आहे ते नल सरोवर अभयारण्य. आता नल सरोवर अभयारण्य हे जे आहे हे प्रामुख्याने गुजरातमध्ये अहमदाबाद पासून 65 किलोमीटर वरती असणार एक महत्वाचं एक परकीय पक्ष्यांचं किंवा विविध ठिकाणावरून देशावरून येणारे पक्षी या ठिकाणी स्थायिक झालेले आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून नल सरोवर हे जे आहे हे पक्षासाठी एक प्रसिद्ध असणारं गुजरात मधील अभयारण्य आहे. त्यानंतर नेक्स्ट अभयारण्य आहे बंदीपूर अभयारण्य. आता बंदीपूर अभयारण्य हे जे आहे हे कुठं आहे? कर्नाटक मध्ये नाजुनगड पासून 55 किलोमीटर अंतरावरती बंदीपूर राष्ट्रीय अभयारण्य आहे. म्हणजे हे कर्नाटक मधील एक महत्वाचं एक नाजुनगड पासून 65 किलोमीटर अंतरावरती असणार बंदीपूर अभयारण्य 875 चौरस किलोमीटर क्षेत्रामध्ये पसरलेलं आहे. या अभयारण्याचा एरिया किती आहे? 875 चौरस किलोमीटर. मग बंदीपूर अभयारण्याचा एरिया जो आहे तो घनदाट अरण्यानं पूर्णपणे व्यापून टाकलेला आहे. त्याचबरोबर अगदी याही ठिकाणी तुम्हाला लहान मोठे पाण्याचे ओहोळस किंवा झरे किंवा ओढे जे आहेत तेही वाहत असले आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर या ठिकाणी पाण्याचा सोर्स उपलब्ध असल्यामुळं वेगवेगळे प्राणी, पक्षी
या ठिकाणी आहेत. आणि कर्नाटकमध्ये तुम्ही कर्नाटक म्हटलं की हत्ती हा प्राणी त्या ठिकाणी आलाच. म्हणजेच हत्ती, वाघ, त्याचबरोबर चित्ते, सांबर, चितळ, कोल्हे, हरण, रानडुक्कर किंवा अ, लांडगे अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी या अभयारण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पण बंदीपूर अभयारण्य हे कर्नाटकमधील एक महत्वाचं अभयारण्य म्हणून या अभयारण्याची ओळख आहे. बऱ्याच वेळेला आपण ज्यावेळेला दक्षिणेकडे सहली काढतो, त्यावेळेला हे अभयारण्य आपण पाहण्याचा प्रयत्न करतच असतो. ज्या ज्या वेळेला आपण सहल काढतो, त्यावेळेला या अभयारण्यांना आपण भेट देत असतो. त्यानंतर नागार्जुन सागर अभयारण्य. आता नागार्जुन सागर अभयारण्य हे जे आहे, हे आंध्र प्रदेशामध्ये कृष्णा नदीवर बांधलेल्या धरणाच्या जो जलाशय आहे, या जलाशयाच्या जो परिसर आहे, त्या परिसरामध्ये नागार्जुन सागर अभयारण्य आपल्याला दिसून येतं. हे अभयारण्य मोठं आहे. तसं 3550 चौरस किलोमीटर क्षेत्रामध्ये हे अभयारण्य पसरलेलं आहे. आणि या अभयारण्यामध्ये वाघांची संख्या मोठ्या प्रमाणावरती आहे. नागार्जुन सागर अभयारण्य आंध्र प्रदेशामधील एक महत्वाचं अभयारण्य म्हणून या अभयारण्याची ओळख आहे. त्याचबरोबर एक भारतातील बघा, भारतातील सगळ्यात मोठा व्याघ्र प्रकल्प म्हणून नागार्जुन सागर अभयारण्याची ओळख आहे. तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह साठी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. एक नागार्जुन सागर हा जो आहे, हा हा हे अभयारण्य वाघासाठी व्याघ्र प्रकल्प म्हणून आज समजला जातो. या 3500 चौरस किलोमीटर क्षेत्रामध्ये अनेक लहान मोठे वृक्ष आहेत, अनेक छोटे मोठे डोंगर, दऱ्या खोऱ्या आहेत. हे फक्त वाघासाठीच प्रसिद्ध आहे का? तर नाही. तर या ठिकाणी अजून चित्ते आहेत, बेबळे आहेत, अस्वल, सांबर, हरण, रानडुक्कर असे हे माकड असतील वेगळ्या प्रकारचे, हे सुद्धा या अभयारण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून नागार्जुन सागर अभयारण्य हे जे आहे, हे एक महत्वाचं आंध्र प्रदेशातील अभयारण्य म्हणून याकडे पाहिलं जातं. ऑक्टोबर महिन्यापासून ते अगदी नंतर जून पर्यंत, ऑक्टोबर महिन्यापासून जून पर्यंत ह्या ठिकाणी पक्ष्याचं निरीक्षण आपण करू शकतो. हा पक्षी निरीक्षणाचा कालावधी म्हणून ओळखला जातो. त्यानंतर बघा, मधुमलाई अभयारण्य. आता मधुमलाई अभयारण्य कुठं आहे? बघा, तुम्ही नोट डाऊन करत चला, मी सांगतोय. आता हे नागार्जुन सागर हे जे आहे ते आंध्र प्रदेशामध्ये आहे. बंदीपूर हे कर्नाटक मधलं आहे. त्याचबरोबर नल सरोवर जे आहे ते गुजरात मध्ये आहे. आता सांगतोय मधुमलाई अभयारण्य. तर मधुमलाई अभयारण्य हे जे आहे तामिळनाडू राज्यामधील उटकमंड पासून, म्हणजे उटी पासून 65 किलोमीटर अंतरावरती असणारं निलगिरी पर्वत परिसरामधलं 320 चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेलं हे मधुमलाई अभयारण्य आहे. हे अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? आम्ही दक्षिण भारतामध्ये जेव्हा बी सहली काढतो, त्यावेळेला हे अभयारण्य आम्ही डेफिनेटली पाहतोच. कारण उटीपासून जवळ असणार हे अभयारण्य आहे. म्हणजे हे अभयारण्य जे आहे ते हत्तीसाठी प्रसिद्ध आहे. हत्ती हा या अभयारण्यातील प्रसिद्ध प्राणी असलेला आपल्याला पाहायला मिळतो. या भागामध्ये पाऊस सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पडतो. आणि पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये पडत असल्यामुळे साग असेल, बांबू असेल किंवा निलगिरी या वनस्पती अतिशय दाट तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येतात. त्याचबरोबर हत्तीशिवाय या अभयारण्यामध्ये वाघ, चित्ता, अस्वल, बिबळे, रानडुक्कर, चितळ, सांबर, अस्वल, विविध जातीची माकडं असेही वेगवेगळे प्राणी या अभयारण्यामध्ये पाहायला मिळतात. हत्ती तर आहेच. हत्तीशिवाय आता हत्ती सुद्धा आफ्रिकन हत्ती किंवा भारतीय हत्ती अशा वेगवेगळ्या प्रकारचे हत्ती जे आहेत, हत्ती सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात. हत्तीचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. पांढरा हत्ती किंवा इतर जो आपण नेहमीचा हत्ती पाहत होतो.
तर अशा ह्या वेगवेगळ्या प्रकारचे हत्ती सुद्धा तुम्हाला या अभयारण्यामध्ये पाहायला मिळतात. विविध जातीचे प्राणी आणि पक्षी मोठ्या संख्येनं मधुमलाई अभयारण्यामध्ये आढळतात. मग या ठिकाणचा जो काही प्राणी पक्षी निरीक्षणाचा जो कालावधी जो आहे किंवा त्यांच्याकडे ते आपण जे प्राणी पक्षी बघायला जातो तो बघण्याचा कालावधी कुठला आहे, तर सप्टेंबर महिन्यापासून ते डिसेंबर पर्यंत या ठिकाणी प्राणी पाहता येतात. हा एक सुंदर असा हा कालावधी असलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर गिंडी नॅशनल पार्क. आता गिंडी नॅशनल पार्क हा सुद्धा तामिळनाडूमध्येच आहे. जसे की मधुमलाई अभयारण्य जसं आहे तसंच गिंडी नॅशनल पार्क आहे. हा हा सुद्धा तामिळनाडू राज्यामधीलच एक महत्वाचा अभयारण्य असलेलं पाहायला मिळतं. हे भारतीय काळवीट व ठिपक्यांच्या हरणासाठी प्रसिद्ध आहे. म्हणजे हे काळवीटसाठी आणि ठिपक्यांच्या हरणासाठी प्रसिद्ध असणारं हे अभयारण्य आहे. या अभयारण्यामध्ये काळवीट आणि टिपक्यांची हरणं मोठ्या प्रमाणावरती आपल्याला दिसतात. या ठिकाणी हरणाशिवाय किंवा काळविटाशिवाय रान मांजर, मुंगूस, कोल्हे, विविध जातीची माकडं, अस्वल असे हे विविध प्राणी सुद्धा या अभयारण्यामध्ये पाहायला मिळतात. त्याचबरोबर वेगवेगळे पक्षी सुद्धा या गिंडी नॅशनल पार्क मध्ये पाहायला मिळतात. महत्वाचं आपल्याला माहित नसते की आता गिंडी नॅशनल पार्क कुठे आहे. तुम्हाला प्रश्न विचारला तर माहित नाही, तर तो तामिळनाडू मध्ये असणारा एक नॅशनल पार्क आहे. या या ठिकाणी तुम्हाला मगरी किंवा सुसरी जे आहेत त्यांचं प्रजोत्पादन केंद्र म्हणून हे प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर या ठिकाणी सर्प उद्यान आहे. म्हणजे हे वेगळे प्राणी जे आहेत हे या अभयारण्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. आणि दुसरं एक वैशिष्ट्य आहे बा गिंडी नॅशनल पार्कचं, भारतातील पहिलं सर्प उद्यान बघा, भारतातील पहिलं सर्प उद्यान म्हणून या उद्यानाचा उल्लेख केला जातो. तुम्ही ऑब्जेक्टिव्ह साठी वगैरे नोट डाऊन करत चला. बघा तुमच्या लक्षात येते का मी जे सांगतोय ते तुम्ही लक्षात ठेवावं, कारण हे एक महत्वाचं अभयारण्य असेल पाहायला मिळतं. भारतातील पहिलं सर्प उद्यान म्हणून या अभयारण्याची ओळख आहे. त्याचबरोबर हे अभयारण्याचं एक दुसरं वैशिष्ट्य काय आहे, तर पूर्णपणे शहरामध्ये हे अभयारण्य आहे. बघा या शहरामध्ये असेही वेगवेगळ्यांची प्राण्यांची पक्ष्यांची संख्या तुम्हाला या अभयारण्यामध्ये पाहायला मिळते. हे अभयारण्य महत्वाचं आहेच. त्याशिवाय आता नेक्स्ट आहे ते पेरियार राष्ट्रीय उद्यान. आता पेरियार राष्ट्रीय उद्यान हे जे आहे हे केरळ राज्यामधील महत्वाचं राष्ट्रीय उद्यान म्हणून या उद्यानाकडे पाहिलं जातं. कोट्टेयाम पासून 115 किलोमीटर अंतरावरती असणारं हे एक महत्वाचं अभयारण्य म्हणून याकडे पाहिलं जातं. त्याचबरोबर हे अभयारण्य जे आहे हे पेरियार नदीवर बांधलेले जे धरण आहे या धरणाच्या जलाशयाचा जो परिसर आहे या ठिकाणी 780 चौरस किलोमीटर क्षेत्रामध्ये हे अभयारण्य पसरलेलं आहे. भारतातील एक सुंदर राष्ट्रीय उद्यान म्हणून सुद्धा या पेरियार राष्ट्रीय उद्यानाचा उल्लेख केला जातो. पेरियार राष्ट्रीय उद्यान केरळमध्ये आहे. हे काही गोष्टी ज्या आहेत ह्या ऑब्जेक्टिव्हला तुम्हाला यातल्या येणार आहेत. आपण लक्षात ठेवावं की पेरियार राष्ट्रीय उद्यान कुठं आहे, तर कोट्याम पासून 115 किलोमीटर अंतरावरती असणार पेरियार नदीवर बांधलेल्या जलाशयाच्या परिसरामध्ये हे केरळमधील एक महत्वाचं अभयारण्य म्हणून पेरियार राष्ट्रीय उद्यानाचा उल्लेख केला जातो. आणि अतिशय सुंदर असं हे पेरियार राष्ट्रीय उद्यान आहे. या भागामध्ये भरपूर पाण्याचे सोर्स आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी जंगलाचं प्रमाण मोठं आहे. आणि ह्या अभयारण्यामध्ये हत्ती, वाघ, त्याचबरोबर डुक्कर, सांबर, रानकुत्र हे असे हे वेगवेगळे प्राणी जे आहेत हे प्राणी या अभयारण्यामध्ये
आपल्याला दिसून येतात. हे अभयारण्य पाहण्यासाठी साधारणपणे ऑक्टोबर महिन्यापासून ते मे महिन्यापर्यंत हा पक्षी निरीक्षणाचा कालावधी म्हणून ओळखला जातो. ऑक्टोबर ते मे इथपर्यंत पर्यटक मोठ्या संख्येनं गर्दी करत असल्याचे आपल्याला पाहायला मिळतं. कारण का? तर हा कालावधी जो आहे तो पक्षी निरीक्षणाचा कालावधी म्हणून ओळखला जातो. मग इतर कालावधीमध्ये पक्षी कुठंतरी झाडांच्या दाटीमध्ये कुठंतरी जाऊन बसलेले असतात. परंतु या कालावधीमध्ये पक्षी अ, अगदी म्हणजे अ, मोकळे अ, फिरत असले आपल्याला दिसून येतं. म्हणून पेरियार राष्ट्रीय उद्यान हे जे आहे, हे एक केरळमधील महत्त्वाचं राष्ट्रीय उद्यान म्हणून या उद्यानाकडे पाहिलं जातं. त्यानंतर नेक्स्ट एक आहे की सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान. आता बघा, सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान हे कुठं आहे? तुमच्यापैकी कोणाला माहित आहे काय सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान कुठं आहे? तर सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान हे सुद्धा केरळमध्येच असणारं एक महत्वाचं पलक्कड पासून 32 किलोमीटर वरती असणारं हे राष्ट्रीय उद्यान आहे. पेरियार राष्ट्रीय उद्यान. पेरियार राष्ट्रीय उद्यान अ, हे अगदी म्हणजे अतिशय सुंदर आणि निसर्गानं एक दिलेली अ, मानवाला दिलेलं एक महत्वाचं सौंदर्यच या ठिकाणी म्हणायला हरकत नाही. अतिशय सुंदर असे निसर्ग सौंदर्य अ, या ठिकाणी पाहायला मिळतं आणि या ठिकाणी सदाहरित जंगलांचे वैभव या अभयारण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून पेरियार राष्ट्रीय उद्यान नंतर सायलेंट व्हॅली जो काय राष्ट्रीय उद्यान जे आहे, हे सुद्धा केरळमधील एक महत्त्वाचं राष्ट्रीय उद्यान म्हणून या उद्यानाकडे पाहिलं जातं. तर अशा प्रकारे भारतातील थंड हवेच्या ठिकाणानंतर आपण जवळपास 21 राष्ट्रीय उद्यानाने अभयारण्य बघितलेली आहेत. हे राष्ट्रीय उद्यानं आणि अभयारण्य मी तुम्हाला नंतर फोटो काढून याची पीडीएफ फाईल तयार करून तुम्हाला याची नोट्स सुद्धा देणार आहे. परंतु मी शिकवत असताना ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे, नोट डाउन करायला पाहिजे आणि तुमच्याही लक्षात राहील की आता नागार्जुन सागर अभयारण्य कुठे आहे म्हटल्यानंतर तुम्ही पटकन सांगायला पाहिजे की ते आंध्र प्रदेशामध्ये आहे किंवा बंदीपूर अभयारण्य कुठं आहे तर कर्नाटकमध्ये आहे. हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. हे तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह साठी डेफिनेट याच्यावरती प्रश्न येणार आहेत. मग थंड हवेची ठिकाणं असू द्या किंवा अभयारण्य असू द्या किंवा बीचेस असू द्या, जे काही नैसर्गिक पर्यटन स्थळं जे आहेत, त्या पर्यटन स्थळांची माहिती तुम्हाला कोणत्याही घटकावरती काहीही विचारले तर ते तुम्हाला आले पाहिजे. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण हा जो काय राष्ट्रीय उद्यान आणि अभयारण्य हा जो भाग आहे तो हा या ठिकाणी पूर्ण होतोय. त्यानंतर नैसर्गिक पर्यटन स्थळामधला समुद्र किनाऱ्याचे स्थान असलेले पर्यटन केंद्रे म्हणजे बीचेस, बीच टुरिझम थोडक्यामध्ये. तर याची माहिती जी आहे ते आपण पुढच्या तासाला याची पूर्णपणे डिटेल्समध्ये माहिती घेणार आहोत. तर अशा प्रकारे ही तुमची आज संख्या जरा चांगली आहे. बघून संख्या बघून फार आज आनंद वाटतोय की जवळपास 8 विद्यार्थी आज या ठिकाणी आपल्या तासासाठी जॉइन झालेले आहेत. समाधानकारक संख्या आहे. अशी संख्या जर वाढत राहिली तर अतिशय चांगली गोष्ट आहे. जेवढी संख्या जास्त असेल तेवढी आपल्याला या ठिकाणी शिकवायला सुद्धा बरं वाटतंय. त्याचबरोबर तुम्हालाही तुमचाही या ठिकाणी फायदा होऊन जाईल. माझी अजूनही तुम्हाला सर्वांना विनंती आहे की दररोज ज्यावेळी तास असतात, बुधवार आणि शुक्रवार माझा आयडियाचा तास असतो आणि राहिलेले 2 तास माळीत सर घेतात. पण ते केव्हा घेतात माहित नाही, परंतु आपण हे जे काय